अंजलीताई दमन यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते बोलणार नाहीत आणि एवढं ठामपणे जर बोलत असेल तर जे काही आरोप त्यांच्यावर आधीसुद्धा झालेले आहेत, हार्वेस्टरचा एक आरोप त्यांच्यावरती धसांनांनी केला होता, त्या संदर्भातले सुद्धा कागद केले, तर ती वस्तुस्थिती समोर आलेली आहे. त्या जे कोणी पीडित त्या हार्वेस्टरमध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत तेच लोक येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. काय आहे, आज संतोष अण्णा देशमुख ह्याच्या आधी कुणी या प्रकरणावरती ज्याच्यावरती अन्याय झाला आहे कुणी बोलत नव्हतं, पण संतोष अण्णा देशमुखवरती सर्व लोकप्रतिनिधी जेव्हा बोलल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना न्याय भेटतोय ही परिस्थिती पूर्ण लोकांना तिथं वाटते. म्हणून आज ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे किंवा ज्या शासकीय योजनांचा जिथं जिथं फ्रॉड झालेला आहे त्या संदर्भातले कागद आहेत जे संबंधित लोक आणून देतात आणि ही वस्तुस्थिती या संदर्भातली असणार आहे. बघा, अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. अजितदादा जसं बोलतात तसं करतात. मी जेव्हासुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातले त्यांचे न्याय भेटण्यासाठी किंवा जे दोषी आहेत, मास्टर माइंड आहेत, ज्यांनी कुणी या गुन्हा नोंद करण्यासाठी उशीर झाला आणि त्याच्यासाठी वरतून जे प्रयत्न केलेले आहेत त्याला कारवाई करा, त्यांना फाशीवरती चढवा, हा विषय त्यांना बोलल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर ज्या तपासामध्ये जो कुणी दोषी आढळेल त्यांच्यावरती ही कारवाई होणार आहे. त्या अंजलीताईंनी ही जे कागदपत्र जे अजितदादांना देणार आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असली तर निश्चितपणे अजितदादा ह्याच्यावरती लक्ष घालतील. कारण का DPDCच्या मीटिंगमध्ये जे काही निर्णय दादांनी घेतलेले आहेत, एक तक्रार तिथं सुरेश अण्णा धसांनी केली होती तिथं की ज्या 2-3 वर्षामध्ये धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री असताना जे काही निधी वर्ग केला आणि तिथं कामं झाले नाहीत त्या संदर्भातली सुद्धा चौकशी अजितदादांनी पूर्ण जिल्ह्याची तिथे लावलेली आहे. म्हणून दादा ॲक्शन घेतील असं मला वाटतं. हो, मी सुद्धा ह्या संदर्भातले चौकशीचं म्हणजे माझं पत्र ह्याची मागणी मी करणार आहे, मी पत्र देणार आहे अशी. मी तर पहिल्या दिवशीपासून हा विषय जो मी बोललो तिथं नावासहित मी बोललो तिथं, खंडणीच्या गुन्ह्यापासून हा विषय झालेला आहे. 302 जो काही तिथं अन्याय त्या कुटुंबावरती झालेला आहे ते कनेक्शनच आहे तिथं. खंडणीला त्या विंडमिलवरती जो तिथं काही वाद झाला त्यांनी तक्रारी पोलीस स्टेशनला घेतल्या, तिथं ॲक्शन घेतले नाही. ज्यांनी कुणी प्रशासनाला त्यावेळेससुद्धा फोन केले किंवा हे प्रकरण झाल्यानंतर जे काही वेळ लागला गुन्हा नोंद करण्यासाठी, ज्यांनी कुणी तिथं वरतून दबाव आणला, का वाल्मिक कराड एवढा काही मोठा माणूस नाही आहे, पण त्या वेळेमध्ये त्यावेळेसचे SP असतील, DYSP असतील किंवा त्या पोलीस प्रशासन त्या पोलीस स्टेशनचं असेल, ह्यांचे CDR जर तपासले या प्रशासनाची तर निश्चितपणे ज्यांनी दबाव टाकला आहे ते नाव तिथं समोर येईल. आणि धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःच सांगितलं आहे की वाल्मिक कराड हे त्यांचे निकटवर्ती आहेत आणि ते काही सरेंडर होत असताना किंवा ते तपासामध्ये जे काही त्यांना VIP ट्रीटमेंट भेटते ते आम्हाला पूर्णपणे वाटतंय की हे फक्त धनंजय मुंडे साहेबांकडं मंत्रीपद असल्यामुळं. म्हणून पहिल्या दिवशीपासून मी मागणी करतोय की हा फास्ट ट्रॅकवर आणा, तोपर्यंत त्यांना राजीनामा द्यायला लावा, जे काही दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा. ही आमची माझी तर मागणी पहिल्या दिवशीपासून आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
बघा, ते एक मोठ्या भगवानगडांचे ते मोठ्या गडाचे ते महंत आहेत, त्यांच्यावरती बोलणं एक माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला उचित नाही आहे. पण ह्या विषयामध्ये त्यांचे कुटुंब जेव्हा त्यांची तिथं भेट झाली, त्यांनी मीडियासमोर पण ह्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली. आणि पण ह्या विषयावरती त्यांच्या कुटुंबाला मी भेटून सगळा विषय त्यांचे समजून घेईन, कारण का ते बोलल्यानंतर सुद्धा त्यांनी असं वक्तव्य केलं की गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे. मग त्यांची भेट घेतल्यानंतर ह्या विषयावरती बोलले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.